Cancer Healer Center, a new beginning. भारताकडून पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय, आयात आणि निर्यात पूर्णपणे थांबवली. पाकिस्तानची डाक सेवा आणि इंटरनेट वेबसाईट भारताकडून बंद, तर पाकिस्तानी झेंडा असणाऱ्या जहाजांनाही भारतीय बंदरांवर नो एंट्री. पीओकेमध्ये भारतीय हल्ल्याच्या भीतीने 2 महिन्यांच्या राशनसाठी दुकानांवर गर्दी. बंकर्सची साफसफाई सुरू. मदरसे तात्पुरते बंद, तर फटाके, संगीत, लाऊडस्पीकरवर देखील बंदी. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना धडा शिकवणार. अतिरेक्यांना खतपाणी खाणाऱ्यांवर कडक कारवाई करणार. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. सिंधू नदीच्या पाण्यावर भारताचा हक्क. हा गांधींचा देश. पाणी बंद करण्याची धमकी दिली, पण त्यांना मारणार नाही. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांचं पाकिस्तानला प्रत्युत्तर. भारताने सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवल्यास हल्ला करणार. पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची भारताला पोकळ धमकी. सिंधू नदीसाठी आम्ही टोकाची भूमिका घ्यायलाही तयार. सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टोचा जळफळाट. भारतीय नौदल लढाईसाठी सज्ज. भारत 7 मे रोजी अरबी समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी करणार. पहलगाम हल्ल्यानंतर भारताची आक्रमक भूमिका. समुद्रातून थेट पाकिस्तानला संदेश. सरफेस टू सरफेस मारा करणाऱ्या अब्दाली मिसाईलची पाकिस्तानकडून चाचणी. पाकिस्तानकडून भारताला डिवचण्याचा प्रयत्न. घाबरलेला पाकिस्तान मदतीसाठी सौदी अरब आणि इतर मित्र देशांकडे. तणाव कमी करण्यासाठी भारतावर दबाव टाका, पाकिस्तानकडून विनंती. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानला धडकी. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याच्या तयारी. पाकिस्तानचा सूचना मंत्री अत्ताउल्लाह तरार याचंही ट्विटर अकाउंट भारतामध्ये बॅन. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आधारे भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो, तरार याने दावा. राजौरी हल्ल्यामधील 2 दहशतवाद्यांची एनआयएकडून चौकशी. राजौरी, पूंछ, पहलगाम हल्ले एकमेकांशी संबंधित असण्याची शक्यता. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी चेन्नईहून श्रीलंकेला प्रवास केल्याचा संशय. भारतीय तपास यंत्रणांच्या अलर्टनंतर सुरक्षा यंत्रणांकडून कोलंबोमध्ये विमानाची झडती. पुरंदर विमानतळ प्रश्नावरून शेतकरी आक्रमक. जमिनीच्या ड्रोन सर्व्हेला विरोध करत शेतकरी रस्त्यावर. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. एका महिलेचा मृत्यू झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. शिंदेच्या शिवसेनेमधील आमदार दीपक केसरकर यांच्याकडून राजकीय निवृत्तीचे संकेत. यापुढे निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, केसरकरांचं जाहीर वक्तव्य. नागपूर, वर्धा, गोंदियामध्ये जोरदार अवकाळी पावसानं नागरिकांची तारांबळ. वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. गोंदियात विद्युत खांब पडल्यामुळे एका बैलाचा मृत्यू, तर काही ठिकाणी छत कोसळून दुर्घटना. खिरडीमधील साईबाबा संस्थानाला धमकीचा मेल. साई मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी. धमकीच्या मेलनंतर पोलीस यंत्रणा अलर्टवर. Cancer Healer Center, a new beginning.